नमस्कार मंडळी, मी ईशान आणि वेलकम टू द मेंटल हेल्थ सिरीज. हा 6वा एपिसोड आहे आपला. आपण लिटरली सेकंड हाफमध्ये आता प्रवेश करत आहोत. फर्स्ट हाफमध्ये पहिल्या 5 भागांमध्ये आपण बघितलं की मेंटल हेल्थ इलनेस म्हणजे काय, मेंटल हेल्थ डिसऑर्डर्स म्हणजे काय, एक मेंटल हेल्थ चांगली नसणं म्हणजे काय, किंवा मेंटल इलनेस आणि मेंटल हेल्थ कंडिशन्स ह्याच्यामध्ये फरक काय असतो, मेंटल हेल्थ ही कशामुळे डेट्रिमेंटल होऊ शकते, आणि आपण काय काय करावं ज्यांनी समोरच्याची मेंटल हेल्थ अजून खराब नाही होणार, रादर त्यांना फायदा कसा होऊ शकतो, ह्या गोष्टी आपण बघितल्या. आता आपण सेकंड हाफमध्ये प्रवेश करतो आहे. बाय द वे, मला बोलायला लागून 40 सेकंड होऊन गेली आहेत आणि ह्या 40 सेकंडांमध्ये एक जीव ऑलरेडी गेलेला आहे आणि तो जीव सुईसाईडमुळे गेलेला आहे. जगभरात दर 40 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो सुईसाईडमुळे. वर्षभरात ॲप्रॉक्सिमेटली 8 लाख जगभरात सुईसाईड होतात. तर आपला जो हा सेकंड हाफ असणार आहे, हा प्युअरली सुईसाईड ह्या कॉन्सेप्टवरती किंवा ह्या गोष्टीवरती चर्चा असणार आहे आपली. जो सेकंड हाफ ह्या टॉपिकवर असणार आहे. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सुईसाईड म्हणजे काय ह्या गोष्टीची डेफिनेशन देईन, एक्सप्लेन करीन काय आहे, काही डेटा पण प्रोव्हाइड करीन, नंबर्स सांगेन जगभरात काय चाललं आहे, आणि आपण एक छोटीशी क्विजही करणार आहोत. तर मी काही तुम्हाला प्रश्न विचारेन, पण त्याची उत्तरं तुम्हाला मी आज नाही देणार, त्यांची उत्तरं मी तुम्हाला पुढच्या एपिसोडला देईन. तर असं आजचं हे टॉक, हा पॉडकास्ट आपला स्ट्रक्चर्ड आहे. सुईसाईड म्हणजे ॲक्ट ऑफ किलिंग युअर सेल्फ व्हॉलेंटरीली अँड इंटेन्शनली, म्हणजे स्वतःचा जीव घेण्यासाठी केलेली क्रिया ज्याच्यामध्ये स्वतःचा जीव जातो. व्यक्ती सुईसाईड कुठल्याही कारणामुळे करू शकते. त्याच्यामुळे त्याला एका नटशेलमध्ये बंद करणं, एका बबलमध्ये बंद करणं हे काही योग्य नाही. पण ब्रॉडली स्पीकिंग 2 मेन कॅटेगरीजमध्ये गोष्टी जाऊ शकतात ज्याच्यामुळे व्यक्ती सुईसाईड करू शकते. पहिली म्हणजे मेंटल हेल्थ डिसऑर्डर आणि दुसरी म्हणजे मेंटल डिसऑर्डर. म्हणजे मी हे डेफिनेशन्स तुम्हाला पहिल्या भागात दिलेले आहेत. म्हणजे जर का एका व्यक्तीला कुठल्या मेंटल कंडिशन्स असतील तर त्यामुळे ही गोष्ट होऊ शकते, आणि जास्त प्रेव्हलन्स आहे की जेव्हा व्यक्तीची मेंटल हेल्थ डिटॉरिएट होते तेव्हा व्यक्ती सुईसाईड करू शकते. आणि त्यासाठीच आपण फुल फर्स्ट हाफ स्पेंड केलेला होता. आता मी तुम्हाला काही नंबर्स देतो, थोडा डेटा प्रोव्हाइड करतो, अंदाज यायला की ह्याचं प्रमाण किती आहे इंडियामध्ये, जगभरात इन जनरल. काही नंबर्स आपण अमेरिकेतले सुद्धा बघूया, कारण अनेकदा आपले अनेक नातेवाईक अमेरिकेतसुद्धा असतात. बरं, तर पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त जो सुईसाईडचा रेट असतो तो सगळ्यात जास्त आहे आफ्रिकेतल्या देशांमध्ये. तर तिकडे ह्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. पण आफ्रिकेत नसूनसुद्धा नंबर 4वरती आहे साऊथ कोरिया. म्हणजे साऊथ कोरिया म्हणजे जर का आपण पहिली 10 देश बघितले सगळ्यात जास्त सुईसाईड रेटचे, तर मोस्टली सगळे आफ्रिकेतले देश निघतील. पण त्याच्यात नंबर 4ला साऊथ कोरियासुद्धा आहे. पुरुष सुईसाईड करण्याची शक्यता बायकांपेक्षा डबल असते. म्हणजे पुरुषांमध्ये सुईसाईड करण्याची शक्यता ही ट्वाईस ॲज लाईकली आहे. पण एक जगभरात बघितलं तर गेल्या 10 वर्षात 20 वर्षांमध्ये जर का चेक केला डेटा, तर ओव्हरऑल जर का जगभरात बघितलं तर रेट ऑफ सुईसाईड हा कमी होतो आहे. म्हणजे आकडे कमी नाही आहेत, आकडे हायच आहेत, पण जर का रेट बघितला तर तो हळूहळू जरा कमी होत चालला आहे. पण भारतामध्ये मात्र तो वाढायला लागला आहे. त्याच्यामुळे जगात रेट कमी होतो आहे, पण भारतात सुईसाईडचा रेट वाढतो आहे. 2020मध्ये म्हणजे जस्ट 2 वर्षांपूर्वी भारतामध्ये ऑलमोस्ट 45,000 बायकांनी सुईसाईड केला आहे, आणि त्यापैकी ऑलमोस्ट 22,000 ते 23,000 बायका हाऊसवाईफ्स होत्या. म्हणजे असं काहीसं म्हणता येईल आपल्याला की बायकांमध्ये जो सुईसाईड रेट आहे त्यापैकी 50% या हाऊसवाईफ्स आहेत, बाकी 50% प्रोफेशनल्स आहेत. इंडियन मिलिटरीमध्ये सुद्धा सुईसाईडचं प्रमाण आहे, खूप हाय नसलं तरी आहे. गेल्या 8 वर्षांमध्ये आपल्या इंडियन मिलिटरीमध्ये ॲप्रॉक्सिमेटली 800 केसेस आहेत सुईसाईडच्या. आणि देशाचं टोटल म्हणून बघितलं तर 2 वर्षांपूर्वी 1.5 लाख केसेस होत्या भारतामध्ये सुईसाईडच्या. म्हणजे दररोजला काहीशा 400-450च्या आसपास लोक दररोज भारतामध्ये सुईसाईडनी मरत आहेत. हे या नंबर्सबद्दल विचार केला तर एक गोष्ट खूप क्लिअर होते की ही खूप गंभीर गोष्ट आहे. खरं सांगू तर हे नंबर एवढे मोठे नसते, तरी मी म्हटलं असतं ही गंभीर गोष्टच आहे. कारण इवन वन लाईफ इज इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे
कोटीमध्ये नंबर्स असो, लाखांमध्ये असो किंवा 10-12 असो, डझनमध्ये असो, गोष्ट ही महत्त्वाची आहे आणि त्याच्यावर चर्चाही करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी हा इंटरेस्ट दाखवला आहे, त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटतं आहे की ह्या गोष्टीबद्दल आपल्याला अजून बोलता येत आहे आणि चर्चाही करता येते, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. बिफोर आय प्रोसीड, एक गोष्ट सांगायला मला आवडेल की आपण ही सिरीज मेंटल हेल्थची जी ऐकतो आहे ती तशी हेवी आहे आणि कधीकधी अशा गोष्टी ऐकून थोडा मानसिक ताणही येऊ शकतो जेव्हा आपण त्या गोष्टीबद्दल परत परत विचार करतो. तर आपले जे लिसनर्स आहेत किंवा तुमच्या ओळखीच्यापैकी कोणी असेल आणि तुम्हाला वाटलं की त्यांना थोडी मेंटल हेल्थ त्यांची डिटॉरिएट होत आहे किंवा ते थोडे सुइसायडल विचार करत आहेत, तर एका हेल्पलाईनचा तुम्हाला मी नंबर देतो. ती भारतातली हेल्पलाईन आहे. त्या हेल्पलाईनचं नाव आहे आसरा आणि ते 24 आवर्स 7 डेज अ वीक ऑपरेट करतात. मी तुम्हाला बाकी हेल्पलाईन्सचे नंबर्स नंतर लास्ट एपिसोडमध्ये देईन, पण आत्ता तुम्ही ह्या क्षणी हा नंबर नोट डाऊन करावा असं मला वाटतं. कारण जर का आपण ह्या टॉपिकवर डिस्कशन करतो आहे, तर एक हेल्पलाईन नेहमी बरोबर असणं आणि फोनमध्ये सेव्ड असणं हे मला वाटतं महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. तर आसराचा नंबर आहे +91 9820 466 म्हणजे +91 9820 466 चलो, तर आता आपण एक छोटी क्विज करणार आहोत. मी क्विजचे तुम्हाला प्रश्न देईन. त्या प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही गुगल करणं हे एक्सपेक्टेड नाही आहे, पण ऑन द स्पॉट तुमच्या मनात त्याचं उत्तर काय येतं हे तुम्ही लिहून काढा आणि मग त्याच्यावर आपण डिस्कशन पुढच्या एपिसोडमध्ये करणार आहोत. त्याच्यामुळे आता ह्या एपिसोडमध्ये फक्त एक क्विज असेल, छोटीशी क्विजपेक्षाही थोडे क्वेश्चन्स असतील आणि त्याच्यानंतर आपण डिरेक्टली नेक्स्ट एपिसोडमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं डिस्कस करू. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये हे बघू की सुसाईड करण्यामागे इंटेन्शन काय असतं, का सुइसाईडचे नंबर्स जे दिसत आहेत तसे आहेत, त्या नंबर्समध्ये काय दिसतं आहे आणि काय दिसत नाही आहे, ह्या गोष्टीबद्दल आपण बोलणार आहोत. आणि थोडंफार सुइसाईड रिलेटेड जे प्रेज्युडिस आहेत त्या प्रेज्युडिसबद्दलसुद्धा आपल्या गप्पा होणार आहेत नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर चला, हा भाग आपण कन्क्लूड करू विथ धिस क्विज. चला, सो क्वेश्चन नंबर 1. तुम्ही ट्रू ऑर फॉल्समध्ये उत्तरं देऊ शकता मोस्टली. तर मी स्टेटमेंट काहीसं म्हणीन, ते स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे हे तुम्हाला इमिजिएटली काय वाटतं ते तुम्ही लिहून काढा. सो पहिलं माझं स्टेटमेंट आहे, मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये म्हणणार आहे. पीपल हू आर सुइसायडल वॉन्ट आस्क फॉर हेल्प, दे जस्ट वॉन्ट टू बी लेफ्ट अलोन. म्हणजे जी लोकं सुइसायडल आहेत ते मदत नाही मागत, त्यांना बस एकटं सोडलेलं आवडतं किंवा त्यांना तुम्ही फक्त एकटं सोडलेलं हवं आहे. ते एकटेच असतात, ते कधी मदत नाही मागत. हा होता पहिला प्रश्न. तर तुम्ही सांगणार आहे ट्रू का फॉल्स. दुसरा प्रश्न, पीपल विथ सपोर्ट अँड लिटल ऑर नो स्ट्रेस वोंट थिंक अबाउट सुइसाईड. म्हणजे ज्या लोकांना नीट फॅमिली सपोर्ट आहे किंवा आयुष्यात जास्त स्ट्रेस नाही आहे, ती लोकं सुइसाईडचा विचार नाही करत. माझा दुसरा स्टेटमेंट. ते ट्रू का फॉल्स. तिसरा, पीपल हू टॉक अबाउट ऑर अटेम्प्ट सुइसाईड आर जस्ट सीकिंग अटेन्शन. म्हणजे जी लोकं सुइसाईड करीन किंवा सुइसाईडचे विचार येत आहेत हे म्हणतात, खरं म्हणजे त्यांना जस्ट अटेन्शन हवं आहे तुमचं. दे आर जस्ट ट्राईंग टू सीक अटेन्शन. खरं काही ते करणार नसतात. ट्रू ऑर फॉल्स. चौथा प्रश्न किंवा स्टेटमेंट, मुली किंवा बायका म्हणजे फिमेल जेंडर, ते जेव्हा सुइसाईडचा अटेम्प्ट करतात तेव्हा ते खरं सिरियस नसतात. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स बायका किंवा मुली जेव्हा सुइसाईड अटेम्प्ट करतात त्यांचा जीव काही जात नाही, कारण खरं ते सिरियस नसतात त्या गोष्टीबद्दल. ट्रू ऑर फॉल्स. पाचवा प्रश्न, शहरांमधल्या लोकांमध्ये सुइसाईडचं प्रमाण गावातल्या लोकांपेक्षा जास्त आहे. ट्रू ऑर फॉल्स. सहावं स्टेटमेंट, जी व्यक्ती सुइसाईड करते त्या व्यक्तीला मेंटल डिसऑर्डर असते. ट्रू ऑर फॉल्स. सातवं स्टेटमेंट, जर का कोणी विचार केला आहे की आपण सुइसाईड करायचं आहे, तर तो ठाम विचार असल्यामुळे आपण कोणीही काहीही करू शकत नाही, ते सुइसाईड करणारच. म्हणजे इफ समवन इज डिटरमाइंड टू एंड देअर ओन लाईफ, देअर इज नथिंग दॅट एनीवन एल्स कॅन डू टू स्टॉप देम. ट्रू ऑर फॉल्स. आठवं स्टेटमेंट, इफ समवन टेल्स मी दॅट दे हॅव थॉट्स ऑफ सुइसाईड बट आस्क मी नॉट टू टेल एनीवन, आय एम बाउंड बाय कॉन्फिडेन्शियालिटी. म्हणजे कॉन्फिडेन्शियालिटी आपण ज्याला म्हणतो, कॉन्फिडेन्शियालिटीच्या कॉन्सेप्टमुळे
मग वर्कप्लेस असो किंवा घरात असो, जर का कोणी तुम्हाला सांगितलं की त्यांना सुईसाईड करायचे विचार येत आहेत आणि सांगितलं कुणालाही सांगू नकोस पण हे, तर कॉन्फिडेन्शियालिटीमुळे ती गोष्ट कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे तुम्हाला ती खरंच कोणाला सांगता येत नाही. तर हे ट्रू आहे का फॉल्स आहे? आणि आता माझं शेवटचं स्टेटमेंट नंबर 9. Talking about suicide or asking someone if they feel suicidal will encourage suicide attempts. म्हणजे जर का कोणाचा मूड नीट नसेल किंवा त्यांची मेंटल हेल्थ नीट नसेल, तुम्हाला जरा काळजी असेल त्या व्यक्तीची आणि त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीशी बोलताय, गप्पा मारताय, विचारताय की त्याला कसं वाटतंय, काय वाटतंय, काउन्सिलिंगसारखं तुम्ही त्या व्यक्तीशी करताय, तर तेव्हा तुमच्याकडनं सुईसाईडचा विषय काढणं म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात एक बी पेरणं सुईसाईडची असं असतं. तर हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे? म्हणजे आपण सुईसाईडबद्दल चर्चा करून बोलून नाही ते म्हणतो ना आपण, अरे नाही ते नको त्या व्यक्तीच्या डोक्यात घालू, तर असं आपण नाही ते त्या व्यक्तीच्या डोक्यात घालतो का सुईसाईडबद्दल चर्चा करून त्या व्यक्तीशी? तर ट्रू का फॉल्स? चला, तर ह्या काहीशा 9 सिरियस स्टेटमेंट्सवरती आपण थोडासा विचार करूया. तुम्हाला काय वाटतं, ट्रू का फॉल्स, हे तुम्ही लिहून काढा आणि आपण त्या गोष्टीबद्दल चर्चा पुढच्या एपिसोडमध्ये ॲज प्रॉमिस्ड करूया. सो थँक्यू. दॅट्स वे वी कन्क्लूड एपिसोड नंबर 6 आणि मी तुम्हाला आता नेक्स्ट एपिसोड नंबर 7मध्ये लवकरच भेटेन. अंटिल देन, टेक केअर. बाय.